आता सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी जे दिलेले निर्णय आहेत या निर्णयावर या अधिक्षेपाचा काही परिणाम होतो का असा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे। आणि म्हणून त्या संदर्भात 7-8 डिपार्टमेंट जे आहेत ते त्याच्यावर डेलिब्रेट करतायत। अजूनही त्याचा अंतिम निर्णय झालेला नाहीये। आपल्या आधी आंध्रनी कायदा केला त्याचाही निर्णय झालेला नाहीये, त्याच्यातही तोच प्रॉब्लेम आहे। दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने 2 नवीन कायदे म्हणजे सीआरपीसी आणि आयपीसी दोन्ही बदलायचं ठरवलंय। त्याच्यामध्ये त्यांनी काही कडक तरतुदी घेतल्या आहेत। त्यामुळे आता आपल्या या नवीन तरतुदीचा त्यांनी प्रपोज केलेल्या तरतुदींवर काय परिणाम होतो त्याचाही आढावा घेणं चाललेला आहे आणि म्हणून त्याला उशीर होतोय, पण त्याचा पाठपुरावा आम्ही घेतो। काल आपण औचित्याचा मुद्दा मांडला, पण राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे मी आपल्याला एक लक्ष वेधतो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीचा 1 किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट गायब असल्याचे दागिने तपासणी समिती दिसून आले असून तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिलेला आहे। केवळ मुकुटच नव्हे तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्ष जुन्या दुर्मिळ दागिन्याच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे। त्याचबरोबर देवीच्या नित्योपचारासाठी वापरण्यात येणारे सोन्या चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याचे उघडकीस आले आहे। सदरील प्रकरणी अद्यापही पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून या अहवालावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। तरी शासनाने या प्रकारे तातडीने लक्ष घालून संबंधितावर दोषीवर कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला विनंती करत आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार करण्याची तयारी दाखवलेली आहे।